नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नंदिनी यूट्यूब चॅनलमध्ये. आज शनिवार आहे. आज संध्याकाळी काय बनवलं आहे, इकडं तांदूळ घेतलं आहे. तांदळात पाणी ओतून घेतलं, स्वच्छ धुतलं. हे बघा, पाणी ओतून दिलं, 2 पाण्याने धुतलं. चवीपुरतं मीठ टाकून कुकर लावला आहे. भात तयार आहे आपला आता. हे बघा, आता भाकरी करण्यासाठी पहिल्यांदा पीठ हे करून घेऊ, मळून घेऊ पाणी टाकून. हे बघा, अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं भाकरीचं. जेवढं छान पीठ मळेल तेवढी छान भाकर आपली फुगते. हे बघा, असं थापून घ्यायची भाकर. आता आपली भाकर थापून झालेली आहे, तव्यावर बी टाकून झालेली आपली. हे बघा, पाणी लावून घेऊया. सगळीकडनं पाणी लावून घ्यायचं आणि भाकर आता पलटायची. हे बघा, शेकली आपली भाकर. आता पुढून शेकायची, मागणं छान शेकली. बघा कशी टम्म अशी फुगलेली आहे मस्त. हे बघा, तर भाकरी आपल्या सगळ्या अशा झालेल्या आहेत. तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा भाकरी झालेल्या आहेत आपल्या. आणि इथं घेतलेली कोळंबीवर टाकली हळद. आता टाकूया आपण आलं लसणाची पेस्ट. चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं होतं ह्यात आपण, म्हणजे थोडंसं सगळं मिक्स करून घेऊया. हे बघा, असं मिक्स करून घ्यायचं. आता इथं करूया वाटणाची तयारी. इथं कोथिंबीर, खोबरं. हे बघा, कोथिंबीर टाकून घेतली, खोबरं टाकून घेतलं, कांदा कापून टाकलाय, मिक्सरला लावून घेऊया. इथं आपल्या तापलंय तेल, कढईत टाकलाय कांदा. तेलामध्ये कांदा छान तळू द्यायचा. हे बघा, असं लालसर. आता इथं घेतले मसाले, हळद, मसाले सगळे एकत्रच घेतलेलं होतं. आता कांद्यासोबत हलवून घेऊया, छान तळू द्यायचा मसाला पण. असं तळू द्यायचं छान. आता टाकूया वाटण. खोबरं, कोथिंबीर आपण तुम्हाला दाखवली होती ना, ते वाटण करून घेतलं होतं मिक्सरमध्ये लावून. आणि हे बघा, असं हा पण मसाला छान तळू द्यायचा. हे बघा, असा मसाला तळला आहे आपला. आता टाकूया टमॅटो पण छान हलवून घ्यायचं. आता इथलं आपलं मसाला पण तळला, टमाटा पण तळला. आता टाकूया कोळंबी. हे बघा, बटाटा पण छान टाकलं की छान, म्हणजे चव छान येते. आणि अजून टाकूया थोडंसं चवीपुरतं मीठ. हे आपण हलवून घेतलं होतं. आता टाकलं आपण चवीपुरतं मीठ अजून, म्हणजे भाजीला मीठ कमी नाही पडलं पाहिजे. झाकून ठेवलं होतं पाणी टाकून. आता बघूया आपली भाजी. नुसतं मसाल्यात शिजलेली आपली कोळंबी आणि बटाटा. कशी झाली आपली भाजी, किती मस्त असं तेल सुटलंय मस्त. मसाल्यावर तळलेली. इकडे घेतला बांगडा, त्यात टाकलं चवीपुरतं मीठ. लिंबू पिळून घेऊया. हे बघा, त्या लिंबाच्या बिया पडलेल्या ते काढून घ्यायचं, नाही तर कडू कडू लागतं बरं का बांगडा. लिंबू पिळून झाला आपला. आता टाकूया मसाले. मिरची पावडर आणि हळद घेतली. इथं टाकले आपण तेल. हे मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करून झालं तर बांगड्यावर टाकून घेऊया. आता हे छान त्या बांगड्याला लावून घ्यायचं. लावून झालेलं आहे आपलं. आता इथे घेतलं रव्यात टाकलं चवीपुरतं मीठ, मिरची पावडर. आता मिक्स करून घेऊया. आता मिक्स करून झालं. आता बांगडा त्याला कोटिंग करूया रव्याचं आणि मिरची पावडरचं. हे बघा, मस्त लावून घ्यायचं, असं झटकून घ्यायचं थोडंसं. आता टाकले तव्यात. अशाच प्रकारे सगळं करून घ्यायचं. सगळे मासे त्यात, म्हणजे सगळा बांगडा टाकून घ्यायचं तळायला. हे बघा, मस्त आपलं तळलं आहे. आता
आता पलटून बघूया आपण. एक बाजू आपली छान शेकली आहे बघा, मस्त शेकलं आहे. तयार आहे आपली बांगडा आणि कोळंबी थाळी. कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण करून बघा. धन्यवाद.